मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत। मात्र आज त्यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। सरकारकडून जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, कारण की कुठलंही शिष्टमंडळ असेल किंवा कुठलाही मंत्री त्यांच्या त्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेलेला नाही। त्यामुळे कुठेतरी सरकारच्या निषेध करण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन करण्यासाठी आज पुण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच हे आमरण उपोषण या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। सध्या आपल्यासोबत हे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आज तुम्ही आमरण उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलात। सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। मी मराठा सेवक गणेश मोरे। आज आपण पाहताय, आज 5वा दिवस आहे। मनोजदादा जरांगे पाटील तिथं आमरण उपोषणाला बसलेला असताना या गेंड्याच्या कातडीचं सरकार आज इतकं नालायक आहे की त्या सरकारला त्यांच्याकडे साधं डोकून बघता आलं नाही। त्या जिल्ह्याचा पालकमंत्री नाही, कुठला मंत्री नाही किंवा कोणी नाही। म्हणजे या सरकारला मराठ्यांविषयी एवढा रोष का असावा? आज आम्ही मराठ्यांनी तुमचं काही घोडे मारलेत का? आज आमचे तिथं एवढे शेकडो बांधव आहेत, तिथं उपोषण करतात। साधा एखादा मंत्री जाऊ शकत नाही। आमच्या बांधवांचे एवढे जीवाचे हाल चालल्यात। सरकारने थोडी जनाची नाही मनाची लाज वाटावी आणि दादांकडे जाऊन लवकरात लवकर सरकारने ज्या मागण्यांच्या मान्य कराव्या आणि आरक्षण उपोषण सोडावं, एवढीच आम्ही तुमच्या मार्फत विनंती करतो। आणखी काही उपोषणकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। खरं तर मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा सध्या बीडमधला जो संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा विषय आहे, या विषयामध्ये सुद्धा कुठंतरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती, परंतु त्यांचा राजीनामा अद्यापही म्हणजे सरकारनं स्वीकारलेला नाही किंवा त्यांनी आणखी राजीनामा दिला नाही। याला कारणीभूत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत। अजितदादांनी यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहेत आणि अजितदादा तिथंच नाही तर पुणे जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी वाटोळं केलेलं आहे। कुणाच्या जमिनी अनेक विषय अजितदादांचे सुद्धा आहेत। तर अजितदादांमागे ईडी सुद्धा लावली होती, तर BJPत गेल्यावर अजितदादांची ईडी थांबली। माझं म्हणण्याचा एकच उद्देश आहे, आज मार्केट कमिटीचा विषय अजितदादांचं नाव सांगून मार्केट कमिटीत सुद्धा यांचे बगलबच्चे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करत आहे। ह्याला कारणीभूत अजितदादा आहे। पहिला अजितदादाचा राजीनामा मागितला पाहिजे आणि नंतर धनंजय मुंडेचा मागितला पाहिजे। तर मी एक सांगतो की ज्या पद्धतीने बीडला झाले त्या पद्धतीने पुण्यात सुद्धा होऊ शकतं आणि पुण्यात सुद्धा अनेक उदाहरणं मी सांगू शकतो की अजितदादांची ही पिल्लं किती घोटाळा करतात आणि कुठं कुठं करतात। कुठल्या तालुक्यात अजितदादांनी जमिनी ठेवायच्या नाहीत असं ठरवलेलं आहे। तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो, आत्ता मागच्या महिन्यात मी पणन मंत्र्यांना सांगितलं, पत्र दिलं, आत्मदहनाचा इशारा दिला। काही अधिकारी चांगले आहेत की त्यांनी सांगितलं तुम्ही संविधानिक मार्गाने करा, तुम्ही गेला तर तुमचा प्रपंच उघडा पडणार आहे, यांना काही घेणं देणं नाही। आणि अजितदादांनी 2011 साली जाणीवपूर्वक H1 सहकारी बंद पाडला आणि आत्ता विकायचा घाट सुद्धा अजितदादांचाच आहे। 2012चा ठराव जोडून त्यांच्या जास्त गडबडी चालू आहेत की मार्केट कमिटीला जागा घ्यायला लावायच्या। खरं तर ताई, आता तुम्ही उपोषणाला बसलात। मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्षांपासून म्हणजे राज्यामध्ये आहे। मनोज जरांगे पाटील हे याचं नेतृत्व करत आहेत, परंतु जाणीवपूर्वक कुठंतरी सरकारकडून याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत। मागे पण ते उपोषणाला बसले होते, आता पण ते उपोषणाला बसलेत, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पण उपोषणाला बसलेत। आज तुम्हाला या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ का आली? प्रामुख्याने सांगायची गोष्ट म्हणजे हे जनतेचं जीव घेणं सरकार आहे। आज मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून आम्ही आज पुण्यामध्ये उपोषणाला बसलेलो आहोत। आज सरकारने आम्हाला भाग पाडले उपोषणाला बसण्यासाठी। आमचा पवित्रा हा नव्हता की उपोषणाला बसावं, पण आज 5वा दिवस आहे। आज 5व्या दिवशी सरकारने एक नैतिकता दाखवली नाही, एक जबाबदारी, त्यांचा एखादा मंत्री गेला नाही, कुणीच गेलं नाही। म्हणजे तुम्ही मराठा समाजाला गृहीत धरताय का कुठंतरी? बरं, अण्णासाहेब पाटलांपासून आरक्षणाची गोष्ट चालू आहे। अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळ्या घालून घेतल्या, म्हणजे तुम्ही लोकांना आमिष किती दाखवताय? अण्णासाहेब पाटलांना महामंडळ दिलं त्यांच्या नावाचं, म्हणजे मराठ्यांना मराठा आरक्षण मिळालंय का असा त्याचा अर्थ होतो का? त्याच्यानंतर हजारो आमच्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, आत्मदहन केलं, उपोषणं केली, परंतु या सरकारला काय घाम फुटायला मार्ग नाही आहे। परंतु देवेंद्र फडणवीस हे जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत आणि ते पूर्व मुख्यमंत्री होते, म्हणजे मला म्हणायचं की 10 वर्षांपूर्वीचे ज्यावेळेला त्यांना एकटे मुख्यमंत्री होते
त्यावेळेला त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याची कमिटमेंट केली होती, परंतु ते आरक्षण कोर्टामध्ये मान्य झालं नाही आणि पुन्हा ते कॅन्सल झालं. म्हणजे आता आम्हाला अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, देऊ शकतात. हे सरकार जनतेसाठी असतं, मंत्री जनतेसाठी असतात. तुम्ही जर लोकांसाठी कायद्यामध्ये जर तूर्तता करत नसेल, बदल करूच शकत नसेल, तर तुमचा उपयोग काय आहे आम्हाला? आज आमच्यासारखे कितीतरी मराठे बांधव आहेत की आम्ही इज्जतीला घाबरून पार काही मराठे भिकेला लागले. आज रस्त्यावरती सुद्धा लोकांना कामधंदा करावा लागतोय. शिक्षणाचा प्रश्न आहे, किती गोष्टी आहेत मराठा आरक्षणासंदर्भातल्या, पण याचं कुठलंही सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. आणि आज शोकांतिका हे आहे की आज 7 उपोषणं जरांगे पाटलांची होऊन सुद्धा आज सरकारला त्याची दखल घेत नाही आहेत. ह्याचं अत्यंत दुःख होतं आहे आणि ह्याला सरकारला जाब विचारण्यासाठी आणि घाम फोडण्यासाठी आज पुण्यामधून आम्ही सगळे मराठा बांधव आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमचं हे उपोषण आहे, हे जरांगे पाटलांकडे जाऊन कुणी तुमचे मंत्री पाठवा, आमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मान्य करा. जरांगे पाटलांनी आंदोलन सोडलं की आम्ही इकडे आंदोलन सोडणार आहोत. तर तुमच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर आरक्षणावरती आपण काहीतरी निर्णय घ्यावा. जरांगे पाटलांकडे जाऊन तुमचे लोक चर्चा करण्यासाठी पाठवावेत आणि याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा. धन्यवाद. आणखी काही उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. खरं तर राज्यभर पाठीमागे पण जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते, त्यानंतर साखळी उपोषण राज्यभर झालेले होते. त्यामुळं ह्या उपोषणाचा तेवढा गांभीर्यानं सरकार दखल घेईल का, आणि जर नाही घेतली तर सकल मराठा समाजाची किंवा पुण्यातल्या सकल मराठा समाजाची काय भूमिका असेल? सरकारला मला हेच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह म्हणजे आपली जी मागणी आहे त्यासाठी नाही का सत्याचा आग्रह करून तुम्ही नाही का शांतपणे उपोषण करू शकता. हे उपोषण कुणा विरोधात असतं? हे उपोषण सरकार विरोधात असतं. कशासाठी? की आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. पण सरकारने काल आंदोलनकर्त्यांवरती जी एक नोटीस दिली, म्हणजे आंदोलनकर्त्यावरती जे बरोबर ते सरपंच असतील हे ते या 10-12 जणांना नाही का एक पोलीस स्टेशनमार्फत एक नोटीस पाठवलेली. मग सरकारला या सत्याग्रहाचा जो मार्ग आहे तो बंद करायचा आहे का? यांना लोकशाही संपूर्ण यांना निजामशाही सुरू करायची का? यांना म्हणजे यांच्या ज्या म्हणजे इथून पुढं आंदोलन कुणी केलंच नाही पाहिजे का? म्हणजे असं आमची सर्व आंदोलन म्हणजे इथून पुढे कुणी सत्यासाठी आंदोलनच केलं नाही पाहिजे का? कारण का की तुम्ही जे आंदोलनाला बसतात त्यांनाच नोटीस पाठवता. आम्ही आंदोलन तुमच्या विरोधात करतोय, तुम्ही गुन्हे आमच्या विरोधात टाकताय. कशासाठी? की आंदोलन करू नका. आता जी 100 लोक बसलेली आहेत आंदोलनाला की त्यांना काय झालं, जबाबदार तुम्ही. अरे आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन करतोय, तुम्ही जबाबदार आहे या गोष्टीला. तुम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्हाला आंदोलन बसायची गरजच नाही पडणार. आणखी काही उपोषणकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. हे जे तुम्ही आता आमरण उपोषणासाठी बसला आहेत त्याची भूमिका काय असणार आहे आणि कशा स्वरूपाचं असणार आहे? क्रांतिकारी मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे गेले 4 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत आणि ह्या सरकारचा ह्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे सरकारचं. तर मी या सरकारला सांगू इच्छितो की येणाऱ्या लवकरात लवकर जर तुम्ही काही निर्णय नाही घेतला तर आम्ही आत्ता आमरण उपोषण आज पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर चालू केलेलं आहे. आणि जर तुम्ही लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही या महाराष्ट्रात म्हणजे उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. कारण की आता मराठ्यांचा संयम तुटलेला आहे. कारण की आम्ही असे म्हणजे आंदोलन म्हणजे आमच्या दादांचा पार आंदोलन करू पार म्हणजे शरीराची चाळणी झालेली. म्हणजे तुम्ही मराठ्यांच्या जीवाशी खेळताय. हे सरकार मराठ्यांची मजाक घेत आहे म्हणायचं. कारण की तुम्ही कसलं आता 4 दिवस झालेत लोकांना काल तिथं ट्रेचर नाही आहे, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बेड नाही आहे, तरी हे म्हणजे सरकार कुठलंही लक्ष देत नाही. म्हणजे हे मराठ्यांची मजाक घेत आहे. ह्यांना आता तुम्हाला गेल्या वेळेस तुम्ही म्हणत होतात की आम्हाला हे विरोध करतात, ते आता तर वन साईड तुमची सत्ता आहे ना. आता तुम्हाला कोण अडवं येतं आरक्षण द्यायला? त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुम्ही मजाक करताय. मराठ्यांची मजाक घेऊ नका, मराठ्यांचा अंत पाहू नका. नाही तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला जर दादांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. सध्या पाहिले की आपण ह्या उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं जे अंतरवली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण आहे याचं सरकारनं गांभीर्याने घ्यावं आणि आरक्षणावरती निश्चित तोडगा काढावा. याच्यावरती तोडगा जर नाही काढला तर आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहोत, असाही इशारा खरं तर सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात येत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.